दिनांक 18 मे 2024 आजच्या घडामोडी पाहूयात. चला, MZI कायदा 1976 हा जो कायदा आहे हा इतर देशातील लोक जे भारतीय जलहद्दीत मासेमारी करतात त्यांना बेकायदेशीर ठरवतो. MZI म्हणजे मेरीटाईम झोन ऑफ इंडिया ऍक्ट 1976. हा कायदा चर्चेत आहे कारण आत्ताच भारताच्या ICG जहाजाने 14 श्रीलंकन नागरिकांसह 5 बोटी भारतीय जलहद्दीत पकडल्या आहेत. यानंतरचा पुढचा मुद्दा पाहूया. सध्या त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉक्टर कीथ क्रिस्टोफर रॉली हे भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी तसेच त्रिनिदाद मध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत राज्यपाल आणि त्यांच्या कुटुंबाने केले. ते त्यांच्या पत्नी शेरॉन रॉली यांच्यासोबत मुंबईमध्ये दौऱ्यावर आहेत. सुप्रीम कोर्टाने DDA म्हणजे दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला प्रत्येक एका कापलेल्या झाडासाठी 100 झाडे लावण्यास सांगितले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा अतिशय चांगला मुद्दा आहे. DDA ने रिज मध्ये काही डेव्हलपमेंट करण्यासाठी काही झाडे कापली होती. त्या विरोधात त्याची भरपाई म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की एका झाडासाठी तुम्ही 100 झाडे लावली पाहिजेत. यानंतरचा पुढचा मुद्दा पाहूया. हाजीपूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे जे वर्चस्व आहे ते रामविलास पासवान यांचे आहे. त्यांनी विक्रमी 8 वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. म्हणजे ते 8 वेळा या जागेतून खासदार झाले होते. त्यांचे निधन झाल्यामुळे सध्या त्यांचा मुलगा चिराग पासवान हा निवडणूक लढवित आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य मध्ये हा जो विभाग आहे हा केळीच्या विविध जातींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनेक समस्या सुद्धा आहेत तिथे, जसे की बेरोजगारी, स्थलांतर, पुराच्या समस्या आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे नागालँडच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील महिन्याच्या 26 जून रोजी होणार आहेत. पण या निवडणुकावर ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन ENPO ही तिथे स्थानिक संघटना आहे, यांनी या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात भाग घेण्यास नकार दिला आहे. भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयातील 12वी संयुक्त कार्यगटाची बैठक आज मंगोलिया येथील उलानबटोर येथे संपन्न झाली. या बैठकीला सह-अध्यक्ष, संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद तसेच त्यांचे मंगोलियन समकक्ष उपस्थित होते. मित्रांनो, अरविंद केजरीवाल यांचे PA यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पाऊल उचलले आहे. हा मुद्दा असा आहे की राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर कथित गैरवर्तन केल्याचा आरोप अरविंद केजरीवालच्या PA वर आहे. त्याचा निषेध सगळ्या पूर्ण महिला आयोगाकडून होत आहे. हजारीबाग हा जो मतदारसंघ आहे हा प्रसिद्ध आहे पत्रातू धरणासाठी. तसेच येथे कोनार धरण सुद्धा आहे आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्याला माहित आहे हजारीबाग धबधबा सुद्धा येथे आहे. भारत आणि इराण यांच्यामध्ये चाबहार बंदराच्या दृष्टिकोनातून 10 वर्षाचा जो करार झाला आहे, या करारावर नेहमीच चर्चा होत राहतात. या करारामुळे भूपरिवेष्टित मध्य आशियाई देशाची कनेक्टिव्हिटी भारतासोबत वाढणार आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. यानंतर कझाकिस्तानच्या अस्ताना येथे SCO ची मीटिंग होणार आहे. SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. या परिषदेमध्ये भारताकडून बैठकीचे नेतृत्व
सचिव दम्मू रवी हे प्रतिनिधित्व करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयांना असे दिसून आले की कंबोडिया, लाओस आणि दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशात जे नोकरीसाठी प्रवास करतात त्या लोकांना फसवण्यासाठी बनावट एजंट सुद्धा काही काम करत आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने असे सर्वांना सावध केले की या बनावट एजंटांपासून सावध राहावे. आजचा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो, हा कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मुद्दा आहे. तो म्हणजे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती यांनी त्यांचा 10 वर्षांचा ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिसा हा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आणि त्याचं वैशिष्ट्य पाहूया. या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे पर्यावरण संशोधन, सक्रियता आणि तांत्रिक उपायामध्ये जागतिक नेत्यांना आकर्षित करणे UAE मध्ये आणि तसेच त्यांना टिकून ठेवणे हा आहे. पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊपणाच्या प्रयत्नामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवासाची ऑफर हा व्हिसा कार्यक्रम देतो. लक्षात ठेवा, ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिसा जो 10 वर्षाचा आहे UAE ने हा जाहीर केला आहे. आता शेवटचं खेल जगताकडे पाहूया. पोमयंती बैस्या आणि आकाश या भारतीय टेबल टेनिस जोडीने कॅपाडोसिया येथे झालेल्या जागतिक वर्ल्ड टेबल टेनिस फीडर स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच थायलंड ओपन सुद्धा चालू आहे. थायलंड ओपन मध्ये पुरुष दुहेरी जोडीने, ज्यामध्ये सात्विक साईराज रॉंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे 2 खेळत आहेत, या भारतीय पुरुष जोडीने उपांत्य फेरीत सुद्धा प्रवेश केला आहे. याआधी ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केले होते, आता त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केले आहे. तसेच या पुरुष जोडीसोबत अश्विनी पोनप्पा आणि तनिष्का क्रास्टो या दोन्ही महिला सुद्धा महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टेबल टेनिस मध्ये पोमयंती बैस्या आणि आकाश पाल हे आताच आपण पाहिले, यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय नंबर 1 महिला पॅडलर मनिका बात्रा आणि भारतीय पुरुष शरद कमल हे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी टेनिस संघाचे नेतृत्व करतील. हा माझा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मनिका बात्रा आणि शरद कमल हे पॅरिस ऑलिम्पिक साठी टेबल टेनिस संघाचे नेतृत्व करणार आहेत. आता महिला बॉक्सिंग मध्ये कडे वळूया. महिला बॉक्सिंग मध्ये सध्याची जी विश्वविजेती आहे निखत झरीन सह इतर 3 बॉक्सिंगपटू म्हणजे मुष्टीवादी, मराठीतून बॉक्सिंगला मुष्टी असा शब्द आहे, मुष्टीवाद्यांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे जे एलोर्डा कप 2024 चालू आहे त्याच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे भारताकडून एकूण 4 बॉक्सिंगच्या महिला बॉक्सर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामध्ये आहेत पहिली महिला निखत झरीन जी विश्वविजेती आहे, त्यासोबत इतर 3 आहेत. त्या 3चे नाव आहेत मीनाक्षी जी 48 किलो वजनी गटामध्ये विजयी झाली आहे, तसेच मनीषा 60 किलो गटात आणि 50 किलो गटामध्ये अनामिका. या 3ही एलोर्डा येथे सुरू असलेल्या एलोर्डा कपच्या अंतिम फेरीत या 3ही पोहोचल्या आहेत. आजचं बातमीपत्र संपलं. धन्यवाद.